नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तेजस आभाला समजवत असतो. तिला सांगत असतो की अगं तू असं नको वागू त्यांच्याशी. तू विचार कर ना. मान्य आहे मला तू त्यांचं कोणतंच नातं ॲक्सेप्ट करत नाही आहे, पण तुला मी आधी सांगितलं होतं ना, जर माझ्यासोबत कोणीतरी असेल तर माझ्या गोष्टी पण सोप्या होणार आहेत. मग तू का ऐकत नाही आहेत? तू का त्यांच्याशी तशी वागते? माझी मैत्रीण म्हणून तरी म्हणजे तू विचार कर ना, माझी मैत्रीण या घरात आली आणि तू तिच्याशी चांगलं वागते, असं जरी वागलीस तरी चालेल. आभाला तेजस खूप छान पद्धतीने समजवत आहे. म्हणजे मानसीला घरात जो त्रास होत आहे तो कमी करायचा आहे. मानसीच्या बाबतीत आबाच्या मनात जो गैरसमज झालेला आहे तो दूर करायचा आहे. आणि आबाला समजून झाल्यानंतर तेजस म्हणतो, करशील ना माझ्यासाठी एवढं? त्या माझ्या पाठीशी उभ्या राहत आहेत ना. आणि आबा या गोष्टीसाठी तयार होते. तेजसलाही खूप आनंद होतो. मानसीला पण घरात आधार मिळणार आहे. मानसीने तेजसशी लग्न केलेलं आहे, पण त्या घरामध्ये तिला कोणीही ॲक्सेप्ट करत नाही आहे, तिच्याशी चुकीचं वागत आहे. त्यामुळं इकडे तेजसला मात्र खूपच राग येत असतो. वाईट वाटत असतं की हे सगळं आपल्यामुळं घडतंय की काय, याची भीती त्याला वाटत असते. त्यानंतर इकडे मानसी रडत बसलेली असते. मानसी रडत आहे हे पाहून तिथे आबा येते आणि आबाने मानसीसाठी ताट वाढून आणलेलं असतं, जेवणाचं ताट आणलेलं असतं आणि मानसीला देत ती म्हणत असते की जेवून घे. तेव्हा मानसी म्हणते, काय? मानसीसाठी हा धक्का असतो. त्या घरातलं कोणीही तिच्याशी बोलत नसतं, सगळेजण तिला चुकीचे समजत असतात. पण आबाने आता तिच्याशी मैत्री करायचं ठरवलेलं असतं. आबा म्हणते की मी तुमचं लग्न मानत नाही, पण माझ्या दादाची मैत्रीण म्हणून तुझ्यासाठी मी एवढं करणार आहे, असं आबाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि ती मानसीशी बोलू लागते. तिला म्हणते की खरंच माझ्याकडून चुकलं, मी तुझ्याशी असं वागायला नको होतं. तेव्हा इकडे मानसी पण म्हणू लागते की नाही, माझ्याकडूनच चुकलेलं आहे, माझ्याकडूनच खरंच चूक झालेली आहे. आणि त्याचवेळी मानसीला आबा म्हणते की परत माझी पुस्तकं कुठं ठेवली ना तर मला सांगत जा, प्लीज असं नको करू, असं तिने मानसीला सांगितलेलं असतं. आणि आबा तिथून तिला जेव म्हणून सांगते आणि निघून जाते. मानसीने मात्र जेवणाचं ताट हातात घेतलेलं आहे. बिचारी जेवायला सुरुवात करत आहे. आणि त्याचवेळी तिथं येते ती म्हणजे गायत्री. गायत्री म्हणते, तुला लाज कशी वाटत नाही आहे गं? आयतं गिळायला घरात बसून काम करायला नको, काही नको. आणि ताट उचलते आणि बाहेर तेजसकडे घेऊन येते. तेजस मात्र जशी गायत्री वागत असते तसाच तिच्याशी निर्लज्जपणे वागत असतो. तिला म्हणत असतो, काय वहिनी विचार बदलला की काय? तुम्ही माझ्यासाठी जेवणाचं ताट आणलेलं आहे. तेव्हा ती म्हणते, नाही तुझ्या बायकोच आहे, तिला पण लाज वाटत नाही आणि तुला पण लाज वाटत नाही आहे. तू पण आयता खात असतो आणि तुझी बायको पण आयतंच खात असते. या घरातल्या प्रत्येकजण बसून खात आहे आणि प्रत्येकाला असं वाटत आहे की हे घर आहे ते त्यांच्याच मालकीचं आहे, पण त्यातलं कोणालाच लक्षात मात्र येत नाही की हे घर मी चालवते. एवढं लक्षात ठेव, तुझ्या बायकोचं पण तेच चाललेलं आहे. हे सगळं गायत्री बोलत असते. आणि मग गायत्रीला त्याच भाषेत तेजस उत्तर देतो आणि म्हणतो की तुम्ही आता काय करताय ना, तुम्हीच विचार करा. आणि तुमची लायकी काय आहे ना ते तुम्हाला वहिनी चांगलंच माहिती आहे. तुम्ही माझ्या बायकोबद्दल कशाही पद्धतीनं बोलू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा, असं तेजस गायत्रीला ऐकवतो. आणि त्यानंतर गायत्री तिथून निघून जाते. तेव्हा मानसी म्हणते की नको आहे मला जेवण. तेव्हा तेजस म्हणतो की तुम्ही काय विचार करताय त्यांचा? त्या कशा आहेत माहिती आहे ना तुम्हाला, मग काय विचार करायचा आहे त्यांचा? मानसीला तो म्हणतो की हे घ्या, खाऊन घ्या तुम्ही, असं नका करू, असं तो मानसीला सांगत असतो. पण मानसी म्हणते की काय चुकीचं बोलल्या त्या? कारण या घरामध्ये जर राहायचं असेल तर प्रत्येकजण आपापला हिस्सा देत आहे, तर आपणही तेच केलं पाहिजे. कारण तेजसच्या समोरच गायत्री मानसीला म्हणालेली असते की तुला घरची सून म्हणून मिरवायचं आहे ना, मग जबाबदारी पण घ्यायला शिक या घराची. या घरामध्ये काय हवं असतं, काय नको असतं, या घरातल्या कुणाला पोसायचं आहे, सासूसऱ्यांचा खर्च उचलायचा आहे, त्याचबरोबर नणंद कॉलेजला जाते तिचा खर्च उचलायचा आहे, हे सगळं तुला करावंच लागेल, तरच तू या घराची सून म्हणून मिरवायला योग्यतेची आहे, असं ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तेजस मानसीला म्हणतो की असा काही चुकीचा विचार करू नका तुम्ही, मला नाही वाटत असं काय. तेव्हा मानसी म्हणते, बरोबर आहे, मला पण नोकरी करणं गरजेचंच आहे, मलाही नोकरी शोधावीच लागणार आहे, असं मानसी तेजसला म्हणत असते. परंतु तेजस मात्र ऐकायलाच तयार नसतो. तेजस म्हणत असतो की तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या स्वतःच्या करिअरसाठी करणार असाल तर करा, पण गायत्री बहिणींच्या या प्लॅनमध्ये मात्र तुम्ही अडकू नका. त्या कशा आहेत तुम्हाला माहिती आहे चांगलंच, कारण त्यांचा हा डाव आहे, असं बोलत असतो. आणि गायत्री हे सगळं ऐकते आणि त्यानंतर रणजितला कॉल लावते आणि रणजितला सांगू लागते की तुमचं काम झालेलं आहे. रणजित म्हणतो, काय? तेव्हा गायत्री सांगते की हो, मी अशीच परिस्थिती तिच्यावर निर्माण केलेली आहे. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर तिच्या हातामध्ये जॉईनिंग लेटर ठेवायची तयारी ठेवा, हे सगळं गायत्री बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे रणजित मात्र जाम खुश झालेला असतो. त्याचं असं म्हणणं असतं की फायनली
मला जे हवं ते मिळवलेलं आहे. फायनली आता तेजसला कळणारही नाही की त्याच्यापासून मी मानसीला कधी माझ्याकडे खेचून आणलेलं आहे, मानसीला कधी माझं केलेलं आहे. ही गोष्ट त्याच्या लक्षातही येणार नाही. हे सगळं तेजसच्या बाबतीत रणजित बोलत असतो आणि रणजितच्या डोक्यात हा घाणेरडा प्लॅन असतो की तेजस आणि मानसी या दोघांना वेगळं करायचं, असा त्याचा प्लॅन असतो. परंतु तेजस मात्र आता मानसीचाच विचार करत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभूंच्या घरी दसऱ्याची पूजा असते. मानसी छान तयार होऊन आलेली असते, तर लांबूनच तिला लगेचच तिथे आभा सांगते की छान दिसते म्हणून. कारण आभासाठी ती तेजसची बायको नाही आहे, तर तेजसची मैत्रीण आहे आणि तिची काळजी घेणं ही आता आभाची जबाबदारी आहे, असं तेजसने तिला समजवलेलं आहे, तिला सांगितलेलं आहे. म्हणून तर आबाही आता मानसीसोबत छान वागत आहे. पूजा चालू असते आणि त्याचवेळी सुनबाई पूजा करायला ये असं बोललं जातं. तेव्हा मानसीला वाटतं की तिला बोलवलेलं आहे, म्हणून मानसी ही पूजा करण्यासाठी येणार असते. पण तेवढ्यातच इकडे तेजसची आई म्हणते की तू नाही सुनबाई, कारण आम्ही अजून विसरलेलो नाही, तुला या घरची सून आम्ही मांडलेलंच नाही. आणि ती लगेचच तिथे गायत्रीला बोलवते. गायत्री म्हणते की मी करायची आहे का पूजा? नाही, मला वाटलं की आता घरचं सगळं नव्या सुनेनेच करायचं असतं ना, म्हणून विचारलं. तेव्हा इकडे तेजसचे बाबा म्हणतात की हो, कसं आहे माहिती आहे का, सुनबाई तूच पूजा करून घे. आणि ते गायत्रीला पूजा करायला सांगतात. म्हणजे हा जो पूजेचा मान आहे तोही आपल्या मानसीला मिळत नाही, तर मानसी थोडी नाराज झालेली असते. पण आज ना उद्या मी त्यांचं मन जिंकेल, त्यांच्यापर्यंत पोहोचेल, माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतील असं तिला वाटत असतं. आणि म्हणून ती विचार करत असते की माझ्या गोष्टी त्यांना कळतील, ते माझ्यासाठी मला ते आपलंसं करतील असं तिला वाटत असतं. मानसी हात जोडून तिथं उभा असते. गायत्री मात्र पूजा करत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता किचनमध्ये आबा आणि मानसी दोघीजणी असतात. आबा म्हणत असते की आईच्या हातचं श्रीखंड ना खरंच खूप भारी, म्हणजे अगदी 7-8 दिवस दही जमवते आई आणि त्याच्यानंतर त्याचं श्रीखंड बनवते. प्रत्येक वर्षी दसऱ्याला तेच करते, पण ह्यावेळेस मी आईला म्हटलं की मी बनवते. आणि मानसीच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून आबा विचारते काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी का आलं आहे? तेव्हा मानसी सांगते की अगं निधीला पण असंच श्रीखंड घरी बनवलेलं खूप आवडतं. तेव्हा मानसीला आबा सांगू लागते की तू काळजी करू नकोस, अगं तुझ्या आईचं चिठ्ठी होती ना, त्या चिठ्ठीत सांगितलं आहे ना त्यांनी, सगळं सुरळीत झालं की त्या तुला भेटतील, काळजी करू नकोस, तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार आहेत असं सांगितलं जात असतं. तेवढ्यात मानसीच्या मोबाईलवरती तिच्या मैत्रिणीचा फोन आलेला असतो आणि तिला आबा म्हणू लागते की काय झालं. तेव्हा मानसी म्हणते की अगं माझ्या एका मैत्रिणीचा फोन आलेला आहे. तर मानसीची मैत्रीण मानसीला सांगत असते की अगं त्या एका ऑफिसमध्ये नोकरीची जागा आहेत आणि मी तुझा प्रोफाईल तिथं शेअर केलेला आहे त्यांच्याकडे, तर मला काय वाटतं माहिती आहे का, तू तिथे नोकरीसाठी ट्राय केलं पाहिजेच असं ती बोलत असते. आणि मैत्रीण बोलत आहे तिथेच रणजित आहे आणि रणजित जे जे सांगत आहे ते सगळं मानसीची मैत्रीण मानसीला सांगत आहे, मानसीशी बोलत आहे. परंतु मानसीला याबद्दल काही माहिती नाही. मानसीच्या मैत्रिणीला जबरदस्ती करून रणजितनं हे सगळं बोलायला भाग पाडलेलं आहे. आणि आता मानसी ही नोकरीसाठी तयार झालेली आहे, ती नोकरी करायला येणार आहे, ही गोष्ट यांना दोघांनाही माहिती झालेली असते. रणजित मात्र खूपच अगदी हुशारीने हे सगळं हँडल करत असतो आणि रणजितने तिच्या मैत्रिणीला अडकवलेलं असतं. आबा मानसीला विचारते काय झालं. मानसी सांगू लागते की का नोकरीची ऑफर आलेली आहे. तेव्हा आबा म्हणते की मग तू जा ना, काळजी करू नकोस. आणि मग उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तेजस स्वतः मानसीला जॉब इंटरव्ह्यूसाठी जायला घेऊन चाललेला आहे. आणि मानसी आणि तेजस आता दोघंही निघालेले आहेत. एका ठिकाणी तेजस गाडी थांबवतो. मानसी म्हणते की अहो मला इंटरव्ह्यूला जायचं आहे, उशीर होत आहे. तेव्हा तेजस म्हणतो की 2च मिनटं, मी आलो आहे ना, डोळे बंद करा आधी. आणि तेजस जातो आणि साखर घेऊन येतो आणि मानसीच्या हातावरती साखर ठेवतो. मानसीला म्हणतो की गोड बातमी जर हवी असेल तर आपल्याला साखर तर द्यावीच लागणार आहे. अहो तुम्ही जॉब इंटरव्ह्यूसाठी चाललेला आहात ना, हे सगळं तेजस बोलत असतो. मानसीही खुश होते आणि तेजस म्हणतो की आता झालं, आता दही उदार आहे, दही नंतर, असं तो मानसीला बोलून दाखवतो. तर तेजसने मानसीला खूप छान अशा गोड शुभेच्छा दिलेल्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.